जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-बी-ए सेमिस्टर 4 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी पॅटर्नचा समर एक्झाम 2026 साठी परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरावा याची माहिती आपण बघणार आहेत. फॉर्ममध्ये कोणकोणते विषय निवडावे, कशा पद्धतीने निवडावे आणि परीक्षा फी कशा पद्धतीने भरावी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला काय करा, जा. यामध्ये तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मचा डेट दिसेल. त्यावर क्लिक करा. इथे बघा 1 नंबरला दाखवलेलं आहे बी-बी-ए 2024 पॅटर्न. यामध्ये परीक्षा फॉर्म 13 मेला चालू झाले. विदाऊट लेट फी लास्ट डेट ही 20 मे 2026 ला सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. तुम्ही त्याच्या आत परीक्षा फॉर्म काय करू शकता, भरू शकता. ही लिंक काय करा किंवा टॅब काय करा, क्लोज करा. थोडंसं बॅक साईडला या. इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल. त्या लॉगिन बटनावर क्लिक करा. इथे खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉगिन दिसेल. या लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे. इथे लॉगिन बायमध्ये क्लिक करा. यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिसेल. सो या ठिकाणी लास्ट सेमिस्टरचा म्हणजे सेमिस्टर 3 चा परीक्षा फॉर्म भरताना जो काही परीक्षा फॉर्म भरताना मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं की या स्टुडंटनी मोबाईल नंबरचा वापर या ठिकाणी करताना दिसत आहे. सो आपण या ठिकाणी काय करूया, मोबाईल नंबर सिलेक्ट करूया. सो एंटर मोबाईल नंबर करा. त्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्याचा पासवर्ड एंटर करायचा आहे. जर का परीक्षा फॉर्म भरण्याचा पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही काय करा, इथे खालती फॉरगेट पासवर्ड म्हणून दिलेलं आहे, त्या बटनावर क्लिक करा आणि पासवर्ड फॉरगेट करून नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. ओके. सो या ठिकाणी आपण पासवर्ड टाकूया आणि कॅप्चा या ठिकाणी एंटर करू. ओके. सो एवढी सगळी माहिती भरायची आणि आपण लॉगिन बटनावर क्लिक करून लॉगिन करायचं आहे. लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट प्रोफाइल सिस्टममध्ये डॅशबोर्ड दिसणार आहे. जिथं स्टुडंटचं नेम, त्याचा इथे एलिजिबिलिटी, पी-आर-एन नंबर, कोर्स नेम, पॅटर्न नेम दिसेल. त्याचं कॉलेजचा पण कोड, कॉलेजचा नेम दिसून येणार आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये त्याचं पूर्ण नाव, त्याचा मदरचं नेम या ठिकाणी दिसून येणार आहे. इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. नंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन आहे त्यावरती क्लिक करा. इथे स्टुडंटची बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन येणार आहे. खालती स्क्रोल करा. तिथे नेक्स्ट आणि कॅन्सल असे 2 टॅब दिसणार आहे. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुमचे एन-ई-पीचे एक्झाम फॉर्मचे कंपल्सरी सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामध्ये पहिला जो काही सब्जेक्ट आहे तो सेमिस्टर 3 चा आहे. कारण सेमिस्टर 3 चा ज्यावेळेस परीक्षा झाली किंवा मार्क एंट्री झाली तोपर्यंत सी-सीचा सब्जेक्टचा सिलेबस आलेला नव्हता. तर आता तो पुन्हा या सेमिस्टरला त्याच्या संदर्भातलं काम करायचं आहे. म्हणून तो सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे. बाकी सेमिस्टर 4 चे तुम्हाला या ठिकाणी 3 आणि 2 5 कंपल्सरी सब्जेक्ट दिलेले आहे. ज्याच्यातून तुम्ही अगोदरचं स्पेशलायझेशन निवडला त्याच्यातले 2 सब्जेक्ट तुम्हाला एक मेजर मॅन्डेटरी आणि दुसरा मेजरचा एक सब्जेक्ट येणार आहे आणि मायनरचे सब्जेक्ट पण तुमचे ऑलरेडी येणार आहे. तर इथे क्रेडिट तुम्ही काउंट करा. इथे उजव्या बाजूला क्रेडिट दिलेलं आहे. 2 आणि 4 6, 4 10, 10 आणि 6 16 क्रेडिट या ठिकाणी झालेले आहे. अजून तुम्हाला 6 क्रेडिटची आवश्यकता आहे. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टमध्ये लँग्वेज रिलेटेड दाखवलेले आहे. इथं कोणतीही एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जसं की तुम्ही मराठी जर सब्जेक्ट घेतला असेल, तर इथं भाषा आणि संवाद कौशल्य हा सब्जेक्ट आहे. हिंदी सब्जेक्ट घेतला तर हिंदी भाषा हा एक सब्जेक्ट आहे. नंतर संस्कृत घेतला असेल तर तो एक आहे. फंक्शनल उर्दू घेतला तर तो पण या ठिकाणी आहे. कृपया करून
AEC 252 MARP हा मराठी भाषिक कौशल्याचा प्रात्यक्षिक असणार आहे, जे नॉन मराठी आणि इंटरनॅशनल स्टुडंटसाठीच असणार आहे. तुमच्यासाठी हा विषय असणार नाहीये. तुम्ही कोणते विद्यार्थी आहे त्या पातळीवर तुम्ही हा विषय निवडायचा आहे. तर शक्यतो तुमचा मराठी जर का असेल, तर हा AEC 251 मराठी हा विषय तुम्ही सिलेक्ट करा. मगाशी 16 क्रेडिट झालेले होते. याच्यातून 2 क्रेडिट झाले. म्हणजे किती क्रेडिट झाले? 18 क्रेडिट झालेले आहे. खालच्या बाजूला स्क्रोल करा. इथं सी-सीचा सब्जेक्ट दिसेल. 1 ते 10 सब्जेक्टची लिस्ट आहे. त्याच्यापैकी कोणताही एक सब्जेक्ट सिलेक्ट करा. तुम्ही जर का एन-एस-एसमध्ये असेल, तर एन-एस-एस विषय घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला 1 ते 10 पद्धतीची लिस्ट आहे. याच्यापैकी कोणताही तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. जे विद्यार्थी एन-एस-एसमध्ये नाही, ते विद्यार्थी शक्यतो त्यांनी स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन फॉर फोर्ट अँड प्लेसेस, वर्कशिप इन लोकल एरिया असे सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. इट्स डिपेंड ऑन यू. ओके. तर तुम्ही तुमच्या महाविद्यालय विचारा याच्यापैकी कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो या ठिकाणी घेऊ शकता. आम्ही आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी एन-एस-एसचे जे आहे त्यांना एन-एस-एस दिला आणि जे विद्यार्थी एन-एस-एसमध्ये नाही त्यांना हा सी-सी 151 11 सब्जेक्ट दिलेला आहे. ओके. या स्टुडंटनी एन-एस-एस घेतला म्हणून एन-एस-एस आपण इथे सिलेक्ट करू. बघा, इथं मगाशी 18 क्रेडिट पूर्ण झाले. सी-सीचे 2 झाले किती? 20 क्रेडिट आणि 2 जे काही क्रेडिट आहे ते ओईच्या विषयामधून निवडायचे आहे. आता ओईचा जो काही विषय आहे, तर तो तुम्ही तुमच्या बेसवर कोणताही घेऊ शकता. जो काही तुमच्या महाविद्यालयात रन केलेला आहे तो घेऊ शकता. आता हा विद्यार्थी सदरच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जो काही ओई घेतलेला आहे तो बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटच्या रिलेटेडच घेतलेला आहे. एनालिसिस ऑफ स्टॉक मार्केट वगैरे काहीतरी विषय आहे. सो त्याकरता त्यांनी सिलेक्ट फॅकल्टीमध्ये ह्युमॅनिटी सिलेक्ट केली. सिलेक्ट सब फॅकल्टीमध्ये किंवा त्यामध्ये त्यांनी आर्ट्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स सिलेक्ट करतोय. त्यानंतर कोर्सेसमध्ये BA 2024 पॅटर्न घेतला आहे आणि इथे सिलेक्ट ओई सब्जेक्टमध्ये ओई 251 इकॉनॉमिक्स मधला एनालिसिस ऑफ स्टॉक मार्केट त्याचं प्रॅक्टिकल त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. तर तुम्ही याच्यापैकी कोणता विषय घेतला हे तुम्हाला माहीत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयाशी तुम्ही संपर्क साधाय. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा एनालिसिस ऑफ स्टॉक मार्केट घेतलाय म्हणून तो विद्यार्थ्यांनी हा विषय इथे सिलेक्ट केलेला दिसत आहे. तर या पद्धतीने तुमचे विषय असतील ह्युमॅनिटी, आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स, त्यानंतर BA 2024 पॅटर्न आणि ओई इकॉनॉमिक्स मधला एनालिसिस ऑफ स्टॉक मार्केट प्रॅक्टिकल आहे. ओके. याचे 2 क्रेडिट आहे. तर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तुमची ₹2410 फी आहे. विद्यार्थी म्हणतील, की "सर यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट फी आली नाही." तुम्हाला सी जर का सब्जेक्ट बघितला, तर सी सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल दिलेलं आहे. मुळात त्याचं प्रोजेक्टच आहे, पण त्याची प्रॅक्टिकल व्हायवा होणार आहे म्हणून इथे प्रोजेक्ट फी दिलेली नाहीये आणि टिक मार्क पण तुम्हाला प्रॅक्टिकल कॉलमलाच दिलेलं आहे. खालती स्क्रोल करा. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुमचे सगळे सब्जेक्ट आले का नाही त्याची खात्री करा. त्यानंतर चौकोन बॉक्स दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करा. इथे कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड दिसेल त्या बटनावर क्लिक करा. इथे तुमचा ऑनलाईन एक्झाम फॉर्मचा डॅशबोर्ड दिसून येणार आहे. ज्यामध्ये ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हॅलिड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज, चलन स्टेटस अनपेड आणि प्रिंट किंवा प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला इथं ब्लू कलरमध्ये तुम्हाला सिम्बॉल दिसून येणार आहे आणि प्रिंट अँड पेमेंटमध्ये पे ऑनलाईनला रेड बटन आहे. आता इथं तुमची पहिली स्टेप्स पूर्ण झालेली आहे. परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणं. दुसरी स्टेप्स काय आहे? इथे प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिलेलं आहे. त्या बटनावर क्लिक करा. तुमच्या एक्झाम फॉर्मची एक पासपोर्ट साइज प्रिंट आउट येईल. ती प्रिंट आउट काढा. आपले सब्जेक्ट टीचर, एच-ओ-डी, क्लास टीचर कोणी असेल संबंधित व्यक्ती त्यांच्याकडून फॉर्म तपासून घ्या. सर्व सब्जेक्ट बरोबर आहे का नाही याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट दिसेल त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडून तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्या आणि नंतरच तुम्हाला फी पेड करता येणार आहे. ही झाली तुमची दुसरी स्टेप. तिसरी स्टेप्स आहे ऑनलाईन फी पेड करायची. तर ऑनलाईन फी पेड करण्यासाठी तुम्ही पुन्हा काय करा, कॉलेजचा तुमचं स्टुडंट प्रोफाइलनी लॉग इन करा. तुम्हाला लॉग इनला आता या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. तुम्ही कॉलेजकडून गेलात आणि कॉलेजने तुमचा फॉर्म इन्व्हर्ट केला, तर इथे बघा ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल आणि इथं प्रिंट किंवा पेमेंटमध्ये पे ऑनलाईन दिसणार आहे. जोपर्यंत तुम्ही फॉर्म इन्व्हर्ट करत नाही, तोपर्यंत इथं पे ऑनलाईन बटन रेडमध्येच दिसणार आहे आणि एकदा का कॉलेजने फॉर्म इन्व्हर्ट केला, तरच तुम्हाला इथे पे ऑनलाईन बटन ब्लू कलरमध्ये दिसून येणार आहे. ओके. सो आता आपण फी कशी पेड करायची त्याची माहिती बघूया. सो या ठिकाणी पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. इथे तुम्ही ऑनलाईन पेमेंट सिस्टममध्ये तुम्हाला पेमेंटच्या डिटेल्स येतील. सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये जा. तिथं बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करा. नंतर प्रोसीड फॉर पेमेंट दिसेल त्या बटनावर क्लिक करा. नंतर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन आहे.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग वगैरे. सो तुम्ही इथं यू-पी-आय हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ज्यामध्ये समोर तुम्हाला जो काही क्यूआर कोड दिसलेला आहे, हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला फोनपे, Google पेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही यू-पी-आय आयडीच्या माध्यमातून हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता आणि पिन टाकून तुम्ही ऑनलाईन पेमेंट पूर्ण करू शकता. ओके. आता या स्टुडंटनी फी पण काय केली? पेड केली. तर इथं सीरियल नंबर येईल, ॲप्लिकेशन आयडी येईल, कोर्स नेम येईल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येईल, इन्व्हॅलिड स्टेटस इन्व्हॅलिड येईल, चलन स्टेटस पेड येईल आणि इथं प्रिंट किंवा पेमेंटमध्ये इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मचा प्रिंटआउट घेता येईल. ओके. या प्रिंटआउट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्म फीचं पेमेंटचं तुम्हाला रिसिप्ट दिसेल, जी 3 नंबरची कॉपी आहे. 1 नंबरला तुम्हाला 1 आणि 2 नंबर पेजला तुमचा परीक्षा फॉर्म पासपोर्ट साइजनी दिसेल आणि 3 नंबरच्या पेजला तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म फी चलन स्टेटस तुम्हाला दिसणार आहे किंवा रिसिप्ट दिसणार आहे. हे 3 डॉक्युमेंटची प्रिंटआउट काढा. कॉलेजकडे परीक्षा विभाग असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा तुमचे क्लास टीचर असेल त्यांच्याकडे फॉर्म भरलेला जमा करा. या पद्धतीने तुम्हाला पुणे विद्यापीठाचा परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि तो ऑनलाईन फी पेड करून महाविद्यालयाकडे जमा करायचा आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, एस-वाय-बी-बी-ए सेमिस्टर 4 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, विषय कोणते निवडावे, कसे निवडावे, फी कशी पेड करावी याची माहिती बघितलेली आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना सेमिस्टर 3 आणि 4 एकत्रित द्यायचे आहे. तर त्यांनी काय करा, कॉलेजचं कव्हरिंग लेटर तयार करा. ज्यामध्ये माननीय संचालक माननीय परीक्षा संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विषय लिहा की सेमिस्टर 3 आणि 4 चा परीक्षा एस-वाय-बी-बी-ए सेमिस्टर 3 आणि 4 चा परीक्षा फॉर्म सोबत भरण्याबाबत. खालच्या वहीला मान्य महोदय लिहा. आमच्या महाविद्यालयातील त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचा वर्ग, त्याचा पी-आर-ए-एन नंबर, त्याचा एलिजिबिलिटी नंबर याच्यात मेन्शन करायचं आहे आणि लिहायचं आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. बट काही आर्थिक कारणास्तव किंवा वैयक्तिक कारणास्तव त्यांनी परीक्षा फॉर्म ऑक्टोबर-नोव्हेंबरचा भरलेला नव्हता. आता त्याला समर एक्झाम 2026 मध्ये सेमिस्टर 3 आणि 4 चा एकत्रित परीक्षा फॉर्म भरायचा आहे. योग्य ते सहकार्य करावे. त्याची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील उपस्थिती 75% पेक्षा जास्त आहे. ती किती टक्के आहे ती नमूद करायची आहे. खालती लिहायचं की परीक्षा फॉर्म भरून देण्यास सहकार्य करावे. आपला विश्वासू इथं परीक्षा अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही सोबत 3 आणि 4 सब्जेक्टची लिस्ट तुम्ही काय करायची आहे, अटॅच करायची आहे. त्यानंतर एक्झाम फॉर्मला सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवताना तिथे तुम्हाला काय करायचं आहे, सेमिस्टर 3 चे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेमिस्टर 3 आणि 4 सब्जेक्ट तुम्हाला एकत्रित फॉर्म भरता येणार आहे. या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म काय करू शकता, भरू शकता. तुम्हाला सांगितलेली माहिती या व्हिडिओमध्ये आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी म्हणजेच येणाऱ्या परीक्षेचं हॉल तिकीट, परीक्षेचं वेळापत्रक, परीक्षामध्ये होणारे वेगवेगळे बदल याबद्दल सविस्तर माहिती मिळवायची असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.